ही खुर्ची. चलो चलो. हा आता काय म्हणलं, मांडीवर बसतात काय त्यांची. फक्त लहान मुलं. लहान मुलं, लहान मुलं, लहान मुलं. यांनी तर दोघं आणली होती. छान छान. आता म्हणलं काय त्याचा गचुरट जातो. चष्मा चष्मा चष्मा. आता माझ्याकडे बघत होता म्हणजे चष्मा चष्मा चष्मा. ओके सोडू नका दादा, सोडू नका. ओके पुन्हा एकदा. कसं बायको आणि मोबाईल याच्यामधला फरक काय? त्यांचं म्हणणं आहे मोबाईल सायलेंट करता येतो, बायकोला सायलेंट करता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा पूर्णत्वाला जात असताना प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहात. सर्वांचंच मी प्रथमतः मनापासून स्वागत करतोय. मुळात आजचा जरी कार्यक्रम बारशाचा असला तरी इंगवले पाटील परिवाराने खास महिला भगिनींसाठी, त्याचबरोबर लहान मुलांसाठी काही मनोरंजनात्मक गेम असतील, त्याचबरोबर आपली महाराष्ट्रीयन संस्कृती परंपरा कशी आपल्याला जपता येईल आणि त्यानिमित्तानं आपली भावकी असेल, गावकी असेल, त्याचबरोबर नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, या सर्वांचं एक गेट टुगेदर झालं पाहिजे किंवा ही सगळी लोक एकत्र आली पाहिजे. आणि जे आज आपण बाळाला नाव देणार आहोत त्या कार्यक्रमाची एक चांगल्या पद्धतीची उंची वाढली पाहिजे. त्याच निमित्तानं आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या या इंगवले पाटील परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या या इंगवले पाटील परिवारासाठी. हे सर्व प्रयोजन नियोजन करत असताना मला इंगवले परिवाराने सांगितलं की खूप सारी बक्षिसं आम्हाला द्यायची आहेत, आमच्या माता भगिनीने द्यायची आहेत, आमच्या पाहुण्यांना द्यायची आहेत, आठवणींची साठवण याच्या माध्यमातून करायचं. आता मी द्या बक्षीस चालतंय. बक्षीस मला एक सगळीच तिकडे बघायला लागलाय. माझ्याकडे बघा की तिथं 10 मिनिटं झालं मी बोलतोय, बक्षीस मला एक सगळ्यांच्या माना तिकडे आहे का. त्या माऊलींकडे कोणी बघितलं नसं बघा, सगळे बघायला लागले तुमच्याकडे. चालेल. चला मी काय म्हटलं होतं की पहिला ग्रुप इकडचा आणि इकडचा पहिला ग्रुप आणि ह्या ज्या डांबाच्या मध्ये राहिल्या त्या कॉप IPL ची मॅच चालू आहे म्हणा. आता करायचंय काय बघा, मला माहिती आहे कोणी जेवलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्यांची ताकद एकसारखी आहे. बरोबर. ज्या ग्रुपचा आवाज मोठा येईल त्यांना सगळी बक्षीस आपण देणार. अयो, आणि त्याच्यापेक्षा जर सगळ्यात मोठा आवाज आला तर पहिल्या पंक्तीला बसायचा मान त्यांना. बक्षीस नको पण जेवणाच्या पहिल्या पंक्तीला आम्हाला बसवला. चालेल. बघूयात आपण थोडंसं या बाजूला येऊयात, यांना विचारूयात, यांचा आवाज चेक करूयात आणि मग तुमच्यावर. त्यामुळे आता तुम्ही शांत बसा. हाताव गडी तोंडाव. हा जमलाय. चलो बोला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इंगवले सर जेवली वाटतं माणसं. बक्षीस जेवण म्हणजे काय आवाज येतात. जरा इकडच्या बाजूला बघूयात. इकडे बरेच आमचे सगळे प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची मंडळी आलेले आहेत. आपण इकडच्या बाजूला थोडंसं चेक करूयात. बोला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचं मला वाटतंय त्याच्या अगोदर बघा, त्याच्या अगोदर मी ज्यावेळेस म्हटलं गणपती बाप्पा मोरया, भैया तिनं कुठलं कधी घेतलं बाई, 3 तोळ्याचं दिसतंय. चला आपण क्षणाचाही विलंब न लावता मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. काही ऐतिहासिक प्रश्न असतील, काही विनोदी प्रश्न असतील. त्यांनाही प्रश्नाचं उत्तर येतंय त्यांनी लगेच हात वरती करायचा आणि उत्तर द्यायचं. ज्यांचं प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल त्यांना आपण लगेच बक्षीस देणार आहोत. बक्षीस देणारी आमची टीम आहे का माऊली? बक्षीस आपण लगेच देणार आहोत. ओके. फोटोवाले दादा तुम्ही इकडे फोटो घेणार आहात. चला या सुंदर अशा शुभ रात्रीचा आणि आजच्या या बारशाच्या कार्यक्रमाचा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. ज्यांनाही येते हात लगेच वरती करायचा. पहिला प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी किल्ल्यावर झाला. एवढं जर प्रश्न सोपा असता तर म्हणा मी MPSCलाच बसले असते. आमच्या माऊलींसाठी पहिलं बक्षीस घेऊन टाका. आज एक खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे हा प्रश्न उत्तर जरी चुकलं तरी आनंद घेऊन जायचं. मला सांग बरं, उद्या तुम्ही मला बोलवलं, मी येणार आहे का? आत्ताच यायला किती उशीर झालाय पुण्यावर आले काय सांगा. माऊली नाही द्या, तुमच्या हस्ते द्या, काय प्रॉब्लेम नाही. माऊलीने एक छोटासा बक्षीस त्या ठिकाणी देऊन टाका. चला इकडच्या बाजूचा प्रश्न. कोणत्याही सौभाग्याचे आजचा मला वाटतं हा सौभाग्याचा मेळावा आहे. बरोबर ना? या सर्व आमच्या सौभाग्याने या ठिकाणी आलेले आहेत, सकल सौभाग्याने आलेले आहेत. त्यांचा हा मेळावा खऱ्या अर्थानं इंगवले पाटील परिवाराच्या या प्रांगणामध्ये भरलेला आहे. आणि त्या निमित्तानं माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की कोणत्याही सौभाग्याचे 3 अलंकार सांगा. सौभाग्याचे कोणतेही 3 अलंकार. जोडवी. बरोबर. खालील प्रश्नांचं 4 ओळींमध्ये उत्तर द्या.
माऊलीने 4च ओळीत दिलं. अजून सांगा की अजून येतात का अलंकार तुम्हाला? मोहनमाळ, बुगडी, राणीहार, हळदी कुंकूचं मेन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. त्यांच्या डोक्यात भैया बाबाने तर प्रश्न 3च सांगितलं होतं, वाढवतच चाललाय. चालेल, आमच्या ताईंना एक बक्षीस देऊन टाका. हा, लगेच आपण बक्षीस देणार आहोत. हा, त्या आमच्या माऊली आहेत, त्यांना एक छोटस बक्षीस देऊन टाका. चला, इकडच्या बाजूला आमच्या खूप साऱ्या माता भगिनी असलेल्या आहेत. काही इकडे बसले, सगळ्या यांना विचारू का जरा? इकडे पाकिस्तानात बसले त्या जरा. एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 आताशी मावशी जाग्या वागा. हा, एकावर 1 91, एकावर 2 92, एकावर 3 मग सेम पास झाले ते. त्या बी तिकडे म्हणतात 93. हळूच कुणीतरी पाठीमागून सांगितलं, अगं बाया 13. असू द्या, तरी तुम्ही ट्राय केला आणि तुमच्यामुळे ही सगळी मंडळी हसली. मग तुम्हाला सांगतो, रडवायलाही सोपं असते, हसवायचं म्हणजे लय अवघड असते. आणि ते हसवण्याचं काम आमच्या ताईने केले. त्या तुम्ही एक बक्षीस द्या, घरात जाऊ द्या का बक्षीस? नाही घ्या बक्षीस आहे. चला, आपण इकडच्या बाजूला ग्रामदैवत मला वाटतं हनुमान मारुती रायांचं ग्रामदैवत आहे माझ्या अंदाजात, बरोबर? तर हनुमंत रायांचा जो मुखवटा आहे किंवा त्यांची जी प्रतिमा आहे ते कोणत्या दिशेला तोंड करून आहे? तुम्ही माऊली हात वर लवकर केलेला, पण मी इकडे पोहोचलो. येतो मी आता इकडे. मला वाटतं नदी पार करतच जायला लागते. चालेल, या माऊलीने या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर बरोबर दिलं. एक बक्षीस यांच्यासाठी देऊ टाका. चला, इकडच्या बाजूला आपण पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्याही 5 किल्ल्यांची नावं सांगा. थोडं आपण आता ऐतिहासिक ठिकाणी जाऊया. आता त्या माऊलीने हात वर केलेला आहे, थोडस आत चला. हा, उभं राहिला तरी चालेल माऊली. हा, हुशार होता बरं का. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. पुढचं एक बक्षीस आपण त्यांच्यासाठी देऊ टाकूया. सॉरी, मला सांगा 2000 अधिक 40 किती? 2040 अधिक 40 80 2080 अधिक 10 2090 अधिक 10 3000 या सगळेच गणायचे का काही? किती? 3000. चुकतंय, अजून चेक करा. 2000 अधिक 40 2040 अधिक 40 2080 अधिक 10 2090 आणि अधिक 10 2000. 3000 कुठे? काय 3000चा आहेर करायचे का काय इंगोले पाटील परिवाराच्या बारशामध्ये? चालेल, असू द्या. प्रयत्न त्यांचा सुंदर होता. या माऊलींना एक छोटस बक्षीस देऊ टाका. या माऊली या ठिकाणी बसले, तुम्ही जागेवर उभं राहा, त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की कोणतं बक्षीस द्यायचंय. चला, आमचे बरेचसे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. तुम्ही म्हणाल त्यांच्यासाठी चालाय, आमच्याकडे काही इनाच झालाय. चालेल, आमचे ज्येष्ठ सर्व मंडळी बसलेले आहेत. आणि चला, इकडच्या बाजूला अजून एक आपण प्रश्न विचारूयात. आता बघा, प्रश्न विचारतो, यांच्या काळजातला प्रश्न विचारतो. सगळ्यांनी शांतता राखायचंय. प्रश्नाचं उत्तर जे पण बरोबर देतील त्यांना आपण 2 बक्षीस देणार आहे. प्रश्न काय बघा, बायको आणि मोबाईल याच्यामधला फरक काय? बायको आणि मोबाईल याच्या मधला फरक काय? कोण सांगतंय? हा, नाचता येते. हा, बायको आणि मोबाईल याच्या मधला फरक काय? करता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे मोबाईल सायलेंट करता येतो, बायकोला सायलेंट करता येत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला, अजून आपण ह्या दादांना प्रश्न विचारूयात की बायको आणि मोबाईल याच्यामध्ये तुम्हाला दुसरा फरक काय वाटतोय? मोबाईल पण समान आहे, बायको पण समान आहे, पण प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा पण मोबाईल आणि बायको ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस आपल्या नावावर होतात त्यावेळेस असं वाटतं जरा थांबाय पाहिजे होतं. अजून सांगितलं बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही दादा? माझी व्यवस्थित, मी त्यांना फसवणार होतो पण त्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आमच्या ह्याही दादांना आणि आमच्या ह्याही दादांना आपण बक्षीस देऊयात. अजून एक हाच प्रश्न आपण पुन्हा एकदा एक नवीन उत्तर काढूयात. बायको आणि मोबाईल मधला फरक येतो का दादा? तुम्हाला येतोय का? हा, बायको सतत बडबडत असते, मोबाईल चालू केला तरच तो बडबड. बायको सतत बडबडत असते आणि मोबाईल कधीतरी बडबडत असतो.
एकदा जोरदार टाळ्या आमच्या त्याही दादांसाठी झाल्या पाहिजेत. एक सुंदर असं बक्षीस आपण त्या सर्व दादांना देऊया. यायचं नाही आणि खुर्चीवर येऊन बसायचे. संगीत खुर्ची माहिती आहे तशाच टाईप मध्ये माता भगिनी लहान मुलांचा पुढचा राऊंड घेणार आहे. माऊली या बिनधास्तपणे या. कुणाला पळायला लावणार नाही, कुणाला नाचायला लावणार नाही, असले काही नाही. हा, ज्या ज्या माता भगिनींना खेळायचे पटकन या खुर्चीवर येऊन बसा. आणि याच्यामध्ये आपण मला वाटतंय 6 बक्षिस देणार आहोत. याच्यामध्ये 6 बक्षिस आपण बाजूला काढून ठेवा. ज्याही माता भगिनी आहेत त्यांनी या खुर्चीवर येऊन बसायचं. तुमची पिता टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. न लाजता या सगळ्या जणी आलेल्या आहेत. तर पहिल्यांदा तुमचं एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मध्ये मी स्वागत करतो. बघा आता ही काही नवीन एमपीएससी होय सर इंगवले सर, आम्ही आलोय कार्यक्रमाला आणि आमची इंटरव्ह्यू घ्यायला लागले. तर काय नाही, सुंदर असा गेम आहे. संगीत खुर्ची तुम्ही सर्वजण खेळता का? खेळता. पण आता आपण संगीत खुर्ची नाही खेळणार. तर करायचं काय सांगतो, लहान मुलं तुडवली जातील. थोडस त्यांना बाजूला घ्या. थोडस बाजूला घ्या. तर तुम्हाला संगीत खुर्ची सारखं चालत राहायचंय. म्युझिक वाला आता म्युझिक देईल. ओके. आणि अचानक म्युझिक थांबेल आणि मी एक वस्तूचं नाव घेईन. मी ज्या वस्तूचं नाव घेतोय ती वस्तू अशी पब्लिक मध्ये जायची आणि पकडायची आणि घेऊन येऊन खुर्चीवर बसायची. मोबाईल घेऊन यायचे. मोबाईल आला पटकन. कुणाचाही मोबाईल आहे ना. चला पकडा यांचा मोबाईल. चला ज्यांना मोबाईल घेतला पटकन येऊन जागेवर बसा. अजून एक शिल्लक आहे जागा. ओके मोबाईल सापडला का तुम्हाला? ओके. यांचा तर व्हिडिओ चालू आहे तेच घेऊन आले. इकडे कुणाचा मोबाईल घेऊन आला? ओके. तुम्ही जाऊबाईंचा. ओके चालेल. माझ्यावर कोण आलं इथं? आधी पिशव्या ना गोळा करा. चालेल. या सर्व माऊली जिंकलेल्या आहेत. तुम्हाला नाही मोबाईल भेटला पण खुर्ची नाही भेटली त्यामुळे तुम्ही आऊट झाला. आता जोरदार काळ आमच्या आऊट झाले माता भगिनीसाठी. आपण 1 रुपयाचं नाणं किंवा 5-10 रुपयाची नोट लवकर घेऊन यायचे. चला आणि खुर्ची पकडायचे. 1-2 रुपयाचं नाणं आणा, 10 रुपयाचं 5 रुपयाचं नोट आणा. आमच्या काय डोक्यात तरी आलं होतं का म्हणायचं. इंगवले परिवाराच्या कार्यक्रमाला आलो आणि आम्ही नाणं घेऊन आलो. चला ज्यांना नाणं भेटतं पटकन बसा. नोट घेऊन या, नाणं घेऊन या. चालतंय. तुम्ही का बिस्किटचा पुढा चालेल. बघा एक खुर्ची शिल्लक आहे. ओके जमले. अवघड नाणं पण आता अवघड झाले. तिकडे तर पर्सच घेऊन आले त्याच्यात. हे काय चाललंय? शूटिंगवाल्या ताई शूटिंग पर्सच घेऊन आले ते आपल्या. आता इकडच्या बाजूला ताई थोडंसं पाठीमागे चला. इकडं किती रुपये घेऊन आलाय तुम्ही? 2 रुपये. खिशात तरी मावतील का माझ्या? आपण यांना विचारू किती रुपये? 20 रुपये. जरा मोठं काम दिसतंय. 20 रुपये. इकडे बघू. 12 रुपये. काय नैवेद्य चढवायचे काय? 12 रुपयाचा दक्षिणा. चालेल. इकडं 50 रुपये. तुमचा 1 रुपये इकडे द्या. बरोबर 51 रुपये. चालेल. इकडं 5 रुपये. इकडे जरा दिले काम. इकडे 50 ओके होतं. त्या इकडे 5 रुपये. इकडं 30 रुपये. सेम बहिणी सेम पैसे तुम्हाला. चालेल. इकडं 20 रुपये. ओके. इकडं 10 रुपये. 10 रुपये घेऊन आले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आता तुम्हाला आकडे ऐकायचे का? लक्षात घ्या. कसं आहे कणकणीत नाही. तुम्हाला काय वाटलं रिसोड करायकडे पैसे नाहीत काय? 10, 20, 5, 11, 1 डायरेक्ट 500 रुपये वर गाडी. काय झालं? साफळ करायचे. साफळ करायला जायला लागते मला कार्यक्रम करायला. लईच पैसे तिकडे. चालेल. एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी झाला पाहिजे. 500 रुपये ते घेऊन आलेले आहेत. आणि इकडं एकदा 20 रुपये. चल मला काय पाहुणे आहेत आपल्या. बरोबर स्नेही आहेत. सगळी माणसं मला कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र खेळतात. म्हणजे याच्यामध्ये गाववाले पण आहेत, भावकीवाले पण आहेत, घरातले पण आहेत, पाहुणे पण आहेत, मित्रमंडळी सगळेच. एकदा जोरदार टाळ्या इंगवले पाटील परिवारासाठी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने सुंदर असेल. त्यांना कुठे देताय? मला द्यायचे. चालेल. ज्यांचे पैसे होते त्यांना माघारी देऊन एक खुर्ची कमी करा. म्युझिक. लहान मुलं घेऊन यायचे. लहान मुलं. फक्त लहान मुलं. चला. इकडे काय चाललंय? लहान मुलं. हे बघा
काय चाललंय इंगवले सर, काय चाललंय? अहो झोपण्याला घेऊन आले ते इकडे चाललंय बघा. हा अश्विनीच्या मम्मीने आणलंय. इंगवले सर, मी आतापर्यंत ऐकलं ते बाळ रडते, रडू द्या, असू द्या, त्याला द्या बाया. आता त्याच्या पुढची गंमत बघायची का तुम्हाला? बघायचे? कुणाचं बाळ घेऊन आलं बाया? झोंबले म्हणतात माझंच आहे. आपण कुठं जाऊया? हा तुम्ही कुणाचं घेऊन आला होता? बर, ओळखता का त्यांना? काय हिसकून नेलं? म्हणजे मी सांगितलं तेच केलं का ना, ओढून नेलं बाळ. चालेल. तुम्ही कोणाचं बाळ घेऊन आला? माहित नाही. तुमचं? माझं हित आहे. हे कोणाचं आहे? थांबा, याची मम्मी कुठं आहे? याची मम्मी कुठं? हात वर करा. मावशी आली आहे. मावशी काय झोपलाय का काय तुम्ही? इकडे तुमची पुतणी खूप बायका घेऊन जायला लागल्या कार्यक्रमात. एका जोड आता यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हा पाहुणे बरोबर, म्हणजे ह्या माऊलींचा विषय झाला पाहिजे. त्या मावशीची पुतणी ह्या घेऊन आले त्या, आणि ह्यांचं पोरग दुसरंच घेऊन गेलं. चला आपण इकडे येऊयात. माऊली कोणाचं घेऊन आलाय बाळ? इथलं बाळ इथं काय ठेवलंय का काय? हा याची मम्मी कुठं आहे? इथं आहे काय? अहो तुमच्या पुढे घेऊन गेल्या त्या. चालेल इकडं जाईल तिकडं. यांचं आणलंय. हा 50 रुपये किलो होतं, आणलं. चालेल तुम्ही बरोबर नातवानं वाचवलंय असं मला. इकडं हा कोण आहे? तुमचं आहे. पुढे बसलाय, पहिल्या खुर्ची बसलाय, आणि मुलाला तुम्ही सांभाळायला आलाय. एका जोरदार टाळ्या आमच्या ताईंसाठी झाला. पण इकडं इथंच खुर्ची उचलून आणलं. यांनी तर दोघं आणली होती. चाल आता म्हणलं काय त्याचा गचुरट घातलं. जोरदार टाळ्या आमच्या या सर्व ताईंसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय त्या सुंदर खेळतायत. तुम्ही सर्वजण हसताय ना म्हणून. हा आणि कुणी उठून जायचं नाही. जेवण रोज आहे, रोज जेवण करताय. आणि इंगवले परिवार एवढा सुंदर असा कार्यक्रम आहे, त्यामुळे अजून इथे पुढचे 1 तास उठायचं नाहीये. टेन्शनच घ्यायचं नाही. मी फुल एनर्जी आलो. ओके चलो. चष्मा घेऊन यायचे, ज्यांच्याकडे आहे चष्मा घेऊन यायचे. चला पटकन, ज्यांच्याकडे चष्मा आहे बिना तोडता घेऊन या. हळून हा चला चला. यांच्या डोळ्यातच आणि हुडकते तो चष्मा. बया चष्मा पुन्हा लक्षात आलो माझ्याकडेच. आणला का चष्मा? पण खुर्ची संपलेत मला वाटतं. कुठे गेलं तो चष्मा? वाला माऊली कुठे गेला? तुम्ही होय? तुमच्या कुठं ज्यांच्याकडे चष्मा होता? अयो हसतं ते बघा कसं. त्या चष्मा घातलाय त्यांनी. काय चष्मा आता माझ्याकडे बघत होता म्हणजे चष्मा. पण बघा शेवटी कसं का होईना त्यांना चष्मा गावला. पाठीमागे बऱ्याच लोकांना चष्मा होता. हा ज्यांचे चष्मे होते त्यांना हा द्या बघा. काय झालं घ्या बघा, घेऊन जाल चष्मा त्यांचा. चालेल. एका जोरदार टाळ्या सर्वांसाठी. रुमाल घेऊन यायचे. स्कार्फ किंवा रुमाल. हा चला पटकन. अयो ओके जमलंय. इकडे तर टाकूनच देत आहे. ओके रुमाल आलाय का? आलाय. हा इकडे रुमाल आहे. रुमाल आहे. इकडे स्कार्फच आहे. चालेल. आमच्या 2 माऊली या ठिकाणी आऊट झालेल्या आहेत. त्यांना एक आपण बक्षिसं देऊन टाकूया. त्यांना लगेच बक्षिसं द्या. आणि ज्यांचे रुमाल होते जरा चेक करा, चिकट लागते का? चालेल. ज्यांचे रुमाल होते त्यांना काय राहू इकडे आहेत. जेवणाच्या पुऱ्या जेव्हा काय मला एवढ्या हावरेट असताना मला वाटतं पुऱ्या. अयो जमलंय पुरी. बसू का ताटात जाता जेवण? हा चल पुरी घे. अयो भेटली का नाही पुरी? जमल्या. थांबा मला वाटलं नव्हतं. किती पुऱ्या घेऊन आला? 4 जणींच्या पुऱ्या घेऊन आले ते आमच्या माऊली. एवढ्या द्या. 2 हेसनी द्या, 2 तेसनी द्या. चालेल. मला वाटतंय काय झालं, सगळ्या या पळलेल्या होत्या ना, सर्वांनी काळजी केली पाहिजे म्हणून म्हटलं घ्या. पण मला कुठं माहिती एवढ्या पळत जात्याला जोरात. आणि जात्याला बचक भर.
तरी एका व्यक्तीने डोक्याची टोपी घातली, मोठ्या माणसाने कोणीतरी एकाने डोक्याची टोपी घातली. पटकन जावा, डोक्याची टोपी, डोक्याची टोपी, चला 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 पटकन, डोक्याची टोपी, डोक्याची टोपी, डोक्याची टोपी. जमलं. मला माहित होतं, माझं लक्ष होतं की कोणी अयो त्या पळत गेल्या तिकडे. ठेवा बाया, एवढे त्यांनी काळजी घेतली. आणा त्यांना खुर्ची द्या. रस्ते अबाया कुठं काय ब्राझीलला गेला होता का काय टोपी आणा. हो का, एक इकडं इंग्लिश टोपी आणलेली आहे. हो का, ही इंग्लिश टोपी आणलेली आहे. ही टोपी घ्या, घाला आम्हाला टोपी चालेल. आणि इकडे देखील पळत एवढ्या लांब आम्ही एकच स्पर्धा घेणार होतो, पण एवढं तुम्ही कष्ट केलं, एवढ्या पुऱ्या आणल्या, एवढं हे केलं, म्हणतं जाऊ दे एक खुर्ची आपण शिल्लक ठेवूयात. आमच्या या माऊली आऊट झालेल्या आहेत, यांना एक बक्षीस 2 टाका. खेळून किंवा फायनल आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आणि इंगवले पाटील परिवाराबद्दल काय वाटतं, एवढं या निमित्ताने बोला. छान वाटतंय खेळून. बायकांना असा अधूनमधून वेळ मिळाला पाहिजे खेळायला. प्रत्येकाने खेळलं पाहिजे. आपल्या आयुष्यातलं रोजच काम आहे. कधीतरी आपण बाहेर पडून खेळलं पाहिजे आणि हीच बायकांना संधी आहे, सगळ्यांनी खेळा. आणि इंगवले पाटील परिवाराचे मनपूर्वक आभार त्या खेळाबद्दल. बक्षीस दरवर्षी द्या, म्हणजे दरवर्षी बाळ नाहीत होणार. माझ्या आलं लक्षात, म्हणजे आता जे आपण, मला वाटते आता मी नाव घेणं बरोबर नाही, मला माहिती बाळाचं नाव काय ठेवायचे, पण ज्यावेळेस ते होईल सर्वांना माहिती त्यावेळेसच मी बाळाचं नाव घेईन. पण असं फारसे झालं, असं वाढदिवस दररोज लगेच म्हणताय बाळ दररोज. बोला की बोला. हा तुम्ही बोलताय या निमित्त बोला 2 मिनिटं. बरं असू ते जाऊ द्या. कसं वाटतंय तुम्हाला खेळून? छान वाटतंय. आणि ह्या बाकीच्यांना आउट केल्यानंतर कसं वाटतं? अहो म्हणा की आता कसं वाटतं? चालेल चालेल. मुळात हे गमतीचा विषय असतो, परंतु म्हणजे जिंकणं हारणं, मला तरी काय माहिती किंवा माझ्या तरी एवढे सगळे कोण ओळखीचे नाहीत, पण जिंकणं हारणं हा नंतरचा भाग असतो. तुम्ही खेळताय, मला वाटतं दोघे अशा मायलेकीच वाटतात, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे आणि सासवा सुना बक्षीस नाही घरी घेऊन जातात का. चालेल. एका सासू सुनेच्या जोडीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला वाटतं सासू सुनेची जोडी म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये आम्हाला आई आणि मुलीची जोडी पाहायला मिळते, तेवढी आपला सुसंस्कृत महाराष्ट्र झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ही परिस्थिती शिवरायांच्या, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामुळे आलेली आहे. तुम्ही बोलताय का? बरं असो, सगळं जाऊ द्या. तुम्ही आऊट झालाय त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय. बाकीच्या सौभाग्य झालं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे आणि असाच कार्यक्रम चालू राहिला दरवर्षी चालू झाला पाहिजे, असाच चालू झाला पाहिजे, असाच. हा रात्रभर पहाटेच्या 4 वाजू दे, काय प्रॉब्लेम नाही. चालेल. तुमच्यासाठी आपण स्पर्धा चालू करतोय. म्युझिक घेऊन या पटकन, कोणाचाही घड्याळ घेऊन या. चला 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 पटकन चला. हा घ्या, आमचंच घ्या वडून आणि तोडा आमच्याकडे. हा हो, प्रयत्न चालू आहेत. अहो माऊली लेकीनं मस्त दिले, पण लईच उशिराने दिले, वेळ चुकली. हा पण त्या माऊलीने बरोबर दिलं आणि या माऊली जिंकलेल्या एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. नाव सर्वांना माहित करून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण गेम घेणार आहोत. तोपर्यंत मधल्या ब्रेकमध्ये नाव रिव्हील केलं, जे की ग्रंथा नाव ठेवलं बाळाचं. त्यानंतर आपण लहान मुलांचे गेम घेणार आहोत. चला. हा लाईन नाही, चला तू इकडे. ओके, याच्या समोर उभा राहा. तू इथं ये. अयो लहान मुलं अख्खा बालवाडीचा वर्ग चालाय. मला वाटतं 15-20 जण येतील. चलो आले. आई तो बरा. फळ. फ्रूट दिसतंय, फळ दिसतंय, बरोबर. आणि तुला काय दिसतंय? फळ. पण फळच दिसतंय. बॉल पण. चेंडू पण दिसला, बॉल पण दिसला. तुला काय दिसलं बाळा? बॉल आणि चेंडू. बॉल आणि चेंडू दिसला. अजून तुला काय दिसलं? चेंडू आणि आंबा. थांबा, ह्यो काय म्हणला? हा मला लक्षातच नाही आलं. अयो जरा ह्याचा फोटो काढा. फोटोवाले दादा कुठं आहेत? फोटो काढा. तिथे ह्याचा फोटो काढा. हा आहेत का? हो हा काढा काढा. बॉल आणि चेंडू. माझ्या पण लक्षात नाही आलं की हा काय म्हणला. हा अरे त्याच्यात फळ आणि चेंडू आहे. ओके. डोक्यावरती हात, कानावरती हात, लिपस्टिक लावायची. लिपस्टिक. हा अयो दिदी नव्हती, दादा बी नव्हती. अयो नाही आवडत. मी कसं लावतो? असंच लावतोय बरं का. मी मागे मला नाही आवडत लावा. मी चालेल. चला. डोक्यावरती हात, कमरेवरती हात, कानावरती हात, डोक्यावरती हात, डोक्यावरती हात, कमरेवरती हात, गुडघ्यावरती हात, गुडघ्यावरती हात, डोक्यावरती हात, चेंडू.
चला चेंडू 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 ती सोडून दे, एकच पकडा हातात. चला हा चेंडू. ओके ओके, ज्यांच्याकडे चेंडू आहे आता ही दिदी आउट झाली, हिच्याकडे नाही. जावा जागेवर बसून घ्या. एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व दिदींसाठी झाल्या पाहिजेत. हा ओके, लिपस्टिक आपण घरी गेलेलो आहोत. चालेल तुम्हाला. चला पटकन. चला ज्यांच्या हातात फळ आला, हा ज्यांना चेंडू भेटलाय चेंडू इथंच ठेवा आणि खाली बसायला जावा. चला ज्यांना चेंडू मिळालाय ते आउट झाले आणि ज्यांना फळ मिळाले ते इथेच थांबा. पण एक आपण छोटी पण अतिशय कॉमेडी अशी थोडीशी गेम घेऊयात. काय साहित्य आणलंय तुम्ही भैया? काय घेऊन आलायस तू? फुग. मी आपलं सोपी गेम घेणार होता, ही फुग आता फुगवालं केलंय मी. काय ही काय म्हणला? ऐका रेकॉर्डिंग. आता तुमची गेम सोपी होती का यांची गेम सोपी आहे? तुम्ही मला सांगायचं. तुमची ही गेम अवघड आहे, ही गेम सगळ्यात सोपी आहे. सोपी गेम आहे. हा लगेच फुगा. हा ओके, आता करायचं काय सांगतो तुम्हाला. फुगा फुगवायचा. कसा फुगवायचा हे पटकन इथं दादा दाखव. कसा फुगवायचा? फुगवायचा पण कसा फुगवायचा? तर असा पकडायचा आणि फुगवायचा. पण एवढा फुगवायचा, फुगवायचा फुगवायचा फुगवायचा. तुम्ही नाही कटाळलं पाहिजे, फुगा कटाळला पाहिजे. म्हणजे थोडक्यात फुगा फुटला पाहिजे, एवढा फुगवायचा. सिद्धेश कसं फुगवायचं दाखव पटकन. सिद्धेश तू लाईट मध्ये दिसत होता, इकडे दिसत झाला. हा आता दिसते सगळं. हा ओके, असा फुगवायचा असा फुगवायचा. कुठपर्यंत फुगवायचा? फुटेपर्यंत. आलं का लक्षात? पण हा फुटतो फुगा, आम्ही रोज तेच करायला कार्यक्रम. फुगा फुगवायचे ते सोडून द्या हवा पूर्ण. अयो काय डोळे बिळी मारतात का काय? चल डायरेक्ट फुगा तिकडं. हा आता करायचं काय सांगतो तुम्हाला. फुगा फुगवायचा फुगवायचा फुगवायचा, एवढा फुगवायचा तो फुटला पाहिजे. पण नाकाने काय तुमच्या त्या नखाने किंवा त्याच्यात काय बोलतो आपण त्याला, हा असं का लक्ष ठेवा. अजिबात कुणी इकडे बघा. थर्ड अंपायर आला इथं, जोरदार टाळ्या थोडा. आता म्युझिक चालू करेल आणि म्युझिक चालू झाल्याचे पहिल्यांदा 5 फुगे फुटतील त्यांनी इथं 5 खुर्चीवर येऊन बसायचं. 5 खुर्चीवर मोबाईल ठेवा. आपल्याला यूट्यूबसाठी गाणी घेता येत नाहीत, कॉपीराईट लागतो, त्यामुळे आपल्याला पळवायला लागत होतं किंवा सायलेंट करावं लागत होतं. पण मस्त अशी गाणी आणि फुल ऑन सगळ्या एन्जॉय करत होत्या. तुम्ही टोटल आहात 6 जणी. याच्यामध्ये 3 जणींना आपण बक्षीस देणार आहेत, जे आपण इंगवले पाटील परिवाराच्या वतीने आहेत. आणि 3 जणी याच ठिकाणी आउट होणार आहेत. मात्र याच गेमचा दुसरा राऊंड काय माहितीये का? बघायचं का तुम्हाला? हा ना चालेल. स्पर्धा तीच आहे, परंतु आता पहिल्या 3 जणी आपल्याला बघा. आता या थांबले, आता सगळ्यांची ताकद एकसारखी झाली. बरोबर आहे का नाही? तुम्हाला आपलं बरं वाटतं तिकडे तुम्हाला मी आपलं बघते. चालेल चालेल, सगळ्या जणी आनंद येतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय छान हा कार्यक्रम चाललाय. तुम्ही सर्वजण आशीर्वाद घेता या कार्यक्रमाचा. हा ते सगळ्यांना फुगत येणार आहे. पण थांबा जरा, फुगवाल्या बस तिथं. चला ओके. फुल एनर्जीने बघा 3 जणींनी फुगे फोडले आणि जाऊन बसल्या. आषाढी कार्तिकी पंढरीचे वारी, वैभवरावांचे नाव घेते रामकृष्ण हरी. माझं नाव जयश्री विशाल इंगवले. मंगलसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेर चिपवून विशालरावांचं नाव घेते इंगवलेंची सून. माझं नाव सोनाली शेखर इंगवले. गुलाबाचे फूल दिसते ताजे, शेखररावांचं नाव घेते सौभाग्य माझे. टाळ्या आमच्या या 3 बहिणीसाठी झाल्या पाहिजे. आणि त्या जिंकलेल्या बहिणी त्या कुठे गेल्या? ज्यांचा नंबर त्यांनी आता घेतला पाहिजे. आता एवढे मी घेतला घेऊ देत नाही. चालेल घ्या या शिकवतो मी तुम्हाला. कोण या 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 पटकन असू द्या. या कोण जिंकले? या एक होत्या वहिनी, तुम्ही एक होता ना. ज्या जिंकले त्या म्हणजे आपण लगेच बक्षीस पण त्यांना देणार होती इथंच लगेच. हा या तुम्ही घेता ओळखा ना, घ्या. यमुनेच्या तीरी कृष्ण माधवच्या पासरी, वसंतरावांचं नाव घेते सुखी मालती सासरी. अनमॅरिड आहे? होय का? मला माहित नाही. बरोबर आहे का? होय का? असू द्या, ठीक आहे. मला काय हो माहित असू दे.
चालेल ठीक आहे. सर्वजण या जिंकलेले ज्या जिंकलेले आहेत त्यांना आपण बक्षीस देऊयात. म्हणजे पाहुणे मंडळी आलेत का सगळी? इंगोले सर 2 मिनिटं. याने हा या ज्या चौघी उभे राहिले त्या चौघी जिंकलेले आहेत. हा आणि आहेत अजून एक बक्षीस असेल त्या त्यांना तुम्ही जेवायला पुन्हा वाढायचा व्हा. लई दमले त्या फुगू. हा चालेल ओके. ग्रंथांच्या मम्मीना पण आपण बोलूयात. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हे जे अँकर आहेत शंतनू, त्यांनी ज्या पद्धतीने जी एनर्जी दाखवली आणि तुम्हाला सगळ्यांना जे उत्साह त्यांनी स्वतःच्या अँगलने दिला आणि तुम्ही ज्या पद्धतीने तो भाग घेतलात त्याबद्दल खूप खूप आभार. या निमित्तानं खूप छान त्यांनी डायलॉग दिलाय आणि त्या निमित्तानं एवढा सुंदर माहोल जमलाय. तुम्ही एखादा डायलॉग तुम्हाला म्हणायला लावतो तर तुम्ही तो ताईंसाठी डायलॉग म्हणायचा. डायलॉग अतिशय गाणं पण म्हणायचं चालेल. आधी डायलॉग घेऊयात आणि त्यानंतर आपण गाणं घेऊयात. डायलॉग अतिशय आपल्या ग्रामीण भागातला सगळ्यांना समजेल असा आहे. आपला हात भारी, आपली लात भारी, त्याच्या मायला माझी सगळ्यात भारी. पण असा स्टाईल बिल मध्ये व्हिडिओवाले दादा हा इकडे आपण हो कंटिन्यू आहे, काही विषयच नाही. ओके चालेल एकदम त्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. आपला हात भारी, आपला पाय भारी, आपलं सगळं झकास. एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे दादांसाठी. तुम्हाला एक डायलॉग देऊ का? नकोच का? माझ्या मागं म्हणताय का? त्यानिमित्त देऊयात, दिलाच पाहिजे. हा अहो मामा पाहिजे खंबीर, जेवढे मामा खंबीर विषय मामाना बी घेऊयात का? चालेल मामा. हा मामा या हा घेऊयात चालेल. मामा मामे सगळेच घेऊयात आपण चालेल. हा एक घेऊयात चालेल. तत्पूर्वी आपण एक डायलॉग यांना देऊयात. मुळात हा नाही सोपा डायलॉग आहे आणि सगळे हसणार आहेत. हसणार ना तुम्ही सगळे? त्या निमित्तानं आपण कधी बघितलं नाही असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रेम स्नेह जिव्हाळा आपल्याला तुम्ही पण ऍक्सेप्ट करायचा. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू आणि जे काय तुम्हाला सांगायचं इंग्लिश मध्ये ते तुम्ही दादांना सांगायचं सगळ्यांच्या पुढं बरोबर. कोठाना घ्यायला लावू असा. चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन, चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन, चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन, चांदीच्या कोटाला सोन्याचं बटन. तुम्ही किती हसा माळकरी मी नाही सोडणार चिकन आणि मटन. तुम्ही किती असा माळकरी मी नाही सोडणार चिकन आणि मटन. असू द्या. आमच्या ताई बोलतच नव्हत्या, कसं का होईना बोललेले. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि एक 2 ओळी आपला सर्व परिवार आहे. एक जे तुम्हाला आवडतं गाणं आहे ते 2 ओळी म्हणूयात आणि आपण ताईंकडे जाऊया. नाही मी गाणं काय म्हणणार, गाणं सगळ्यांना म्हटलेलं आहे नको. कुठलं गाणं म्हणून ते एक करावं की दे ना. कभी कभी मिलती है ओ कोड़ी मेरी, कोड़ी मेरी. त्यानंतर दादा सुद्धा आला नाचायला आणि आम्हाला फक्त चान्सच पाहिजे असतो गाणं लागायला आणि नाचायला. सगळ्यांनी फुल धमाल केली, नाचले सगळे. अयो पण ते काय कुणाला नाही मला घेता का काय? नाही आपण ह्याला जातो बघा. कुठं जातो? कुठं जातो? जेजुरी. जेजुरी. आता या जोड्या या. आणि एक सांगतो, कुणीही लाजायचं नाही. आपला कार्यक्रम आहे, घरचा कार्यक्रम आहे. कुणी सांगितलं? अँकरनं सांगितलं लक्षात. आणि अतिशय हा आपला कार्यक्रम आहे. सर खुर्च्या मांडून घ्या पटकन. सांगतो महिलांचा कार्यक्रम झाला, 2 गेम्स महिलांच्या झाल्या, त्यानंतर लहान मुलांच्या गेम्स झाल्या बरोबर. मग आता एक कपल्स गेम आपण घेऊया. त्यानिमित्त तुमच्या ताई देखील खेळलेल्या होत्या इथं, त्यामुळे हे सगळेजण खेळलेले. आता तुमच्यासाठी आपण गेम आणलाय. करायचंय काय तर आता आपण थोडस असं समजा की तुम्ही सगळेजण कुठे गेलाय? गेलाय आणि जेजुरीला जात असताना खंडोबा रायाचं दर्शन घ्यायला ही सगळी मंडळी चाललेली आहेत बरोबर का? खंडोबाचं पालीला आपण दर्शन घेतो तसं जेजुरीला ही सगळ्या मंडळींना मी घेऊन गेलोय. तुम्हाला माझ्याकडनं स्पॉन्सर ट्रिप आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पहिल्यांदा काय असतं, खंडोबा रायाचं दर्शन होईलच, परंतु त्याआधी काय एक प्रथा आहे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. ती काय संस्कृती आहे? काय संस्कृती ऐकली का सगळ्यांनी? तसंच आपल्याला उचलून घ्यायचे. पण लाजू नका वहिनी, काय नाही आपला कार्यक्रम आहे. पण उचलून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. असं उचलून धरायचं आणि असंच चालत राहायचं. अयो ही काय? आणि नुसतं चालत नाही राहायचं
असंच चालत राहायचं चालत राहायचं चालत राहायचं, तोपर्यंत चालत राहायचं जोपर्यंत शेवटची जोडी आपल्याला भेटत नाही. म्हणजे म्हणजे उचलून ह्या दादांनी घेतलं आणि उचलून घेतल्यानंतर यांचा हात दुखायला लागला तर या वहिनीनं असेच सोडून देणार, वहिनीनं पाडू नका खाली. हा म्हणजे तुम्ही सोडून देऊ शकता, तुमचा हात दुखायला लागला की तुम्ही सोडून द्यायचा. आपल्याला चेक करायचे की शेवटपर्यंत कोण टिकतंय आणि जे टिकतील त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुंदर असं बक्षीस असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक टॅगलाईन असणार आहे, कपल ऑफ द डे. ओके, कसा उचलून घ्यायचे कळलंय का? चला इकडून चालत राहायचे. सगळ्यांना एनर्जी आली बघा या गेममध्ये, तर फार मजा आली. काही जण बसले की नाही होणार म्हणून, ज्यांचे बॅक पेनचे प्रॉब्लेम आहेत ते, पण बाकी जे एनर्जेटिक बघा जेंट्स लोक, त्यांनी पटापटा बायका उचलल्या आणि लागले, सुरू झाले, गाणी चालू होती. आणि बघू आता कोण शेवटपर्यंत राहतंय. पण फुल हसलो, फुल धमाल केली आम्ही या प्रोग्रामला. बघा केवढी ती एनर्जी आणि एवढा वेळ फिरायचं म्हणजे जोक नाही. अक्षरशः फुल गाणी चालू होती, एक अख्खं मोठं गाणं चालू होतं आणि सगळेजण फुल एनर्जीने पळत होते बायकांना घेऊन. म्हणून एकेकाची बॅटरी बघा हळूहळू डाऊन होत होती. आता बघूयात शेवटपर्यंत कोण राहतंय. हे लोक तर रोजची सवय असल्यासारखं बघा बिंदास चालत होते घेऊन. बाप रे, काय थकवाच नाही चेहऱ्यावर, मस्त खुश होते. आता बॅटरी डाऊन होणार आहे, झालीच डाऊन बघा. ऑडियन्स तर बघा यांच्या वेळेस सगळी ऑडियन्स खुश होती, फुल सगळे एन्जॉय करत होते. आणि बघा विनर जोडी ठरलेली आहे. साक्षात मला वाटतं खंडेराय आणि माणसाला या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे ऐका ऐका, एकच मिनिट ऐका. हा, 1000 रुपये एक बक्षीस आमच्याकडून. 1001 रुपयांचं बक्षीस आज या निमित्ताने या परिवाराला भेटले. एका अभिनंदन यांचं करा. आणि साक्षात आपल्याला हा आणि ते आपलं बक्षीस आहे ते पण कोणी चक्रंताचे पप्पा खांदाच दुखायला लागलाय, तसेच मारायला लागले. रोशन दादा या इकडे. काय का होईना दुसरा नंबर येऊ द्या, इकडे आपल्याला बक्षीस भेटलं. चालेल, हे तुम्हाला परिवाराकडून बक्षीस. फोटो घेताय का? हा चला, ओके. आणि यांनाही बक्षीस कुठे गेलं? हा फोटो घ्या. अक्षत खंडेराया भानुबाया या ठिकाणी आलेले आहेत. हा, आणि इकडं पण, आणि इकडं पण. हा, यांना दिलेला आहे. हा इकडं येणार ना आता. हा इकडं. हा, यांना देखील माझं सगळं पैसे घेऊन चाललं. चालेल, एका जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा यांनाही एक छोटंसं बक्षीस आणि 1001 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मुळात पैसे सगळेच कमवतात, पण असा मिळालेला सन्मान हे आशीर्वाद आहे. हे बक्षीस म्हणजे प्रेम आहे, स्नेह आहे, जिव्हाळा. आता तुम्ही मस्त म्हणला असता भैया मी बी खेळा, पण आला का योग आला का? किंवा हा कार्यक्रमात तुम्हाला भैया माझं मिस्टर पाहिजे होतं, म्हणजे ते आता ड्युटील असतील वगैरे वगैरे, त्यामुळे तो एक योग असतो. आणि हा योग करताना इंगवले पाटील परिवाराच्या माध्यमातून आला. दादा हसताय, तुम्ही लय हुशारानं आला. आम्ही 3 तास झाले होच कालवा चाला तुमच्या. हा बरं चालेल. नाही खुर्ची मोडून हो, उभं राहायचं कसं. तर काय करायचंय, काही मी एक आकडा सांगेन 4, तर 4 जणींचा ग्रुप बनवायचा. मी आकडा सांगितला 3, तर 3 जणींचा ग्रुप बनवायचा, पण मधून नाही जायचं. आणि ज्या पाठीमागून जॉईन होतील त्यांनी ऑटोमॅटिक बाबा आउट झालो, आता आम्ही बाहेर जातो, नाहीतर तुमची भांडणं मिटवाय माझा कसा भैया आम्ही आउट. ऐका नाही मॅडम, तसं होऊ शकतं. हा, त्या डिपार्टमेंटमध्ये. हा हा, डिपार्टमेंटमध्ये आहे ना तुम्ही? हा, त्याच्यामुळे तुम्ही आता शिस्त घाला, नाहीतर तुमचीच मदत घेणार. चालेल. हा, छोट्या मुली तुडवू नका म्हणजे झालं. ओके, जो काही अंक असेल, जो काही नंबर असेल तो मी सांगणार आहे. तुम्ही असं चालत राहायचं. म्युझिक अचानक थांबेल. म्युझिक थांबलं की मी एक आकडा सांगेन, असं पटकन तुम्ही जोडी बनवा. मी 2 सांगितलं, तुम्ही काय करणार असं पटकन कचोरून नाही करायचं. हा, नाहीतर मॅडम डिपार्टमेंट सारखं. चालेल, तिकडे येतं का लक्षात तुमच्या? ओके,
हा असं तुमचा ग्रुप मी 5 सांगेन तर 5 जणांचा ग्रुप बनवायचा. आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशाला मारलाय दणका ग पाणी दुळदुळवाय आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशाला मारलाय दणका ग पाणी दुळदुळवाय आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशाला मारलाय दणका ग पाणी दुळदुळवाय आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्याने जाय माशाला मारलाय दणका ग तीन पटकन पटकन ठीक आहे ओके जमलंय. हा ठीक आहे ओके चला. हा काहीतरी गोंधळ झाला. हा जमलंय इकडं. हा जावा पक्का दावा नाही. सासूला काय मार. जावा जमलंय. खास घरच्यांसाठी आमच्यासाठी हा फायनल शेवटचा डाव ठेवला होता. 5 चला पटकन 5 हा या मागून आल्या चला 5 हो इकडे साई मागून आले तिथे. हा चला ओके इकडे जमलंय. 1 2 3 4 5 जमलंय. 1 2 3 4 5 कोण लेट आलंय. ही दीदी लेट आली. दीदी चला बाहेर बसून घ्या. इकडे 1 2 3 4 5 इकडे ह्या बाळाला तुम्ही अक्षरशः येते का लक्षात सगळ्यांच्या. ओके आता जोही नंबर सांगेन तशा जोडा. आता कोणी ऍड होऊ नका. चलो म्युझिक चला डान्स करायचे. ओके तीन चला तिघीच्या जमलं. ओ हा थांबा आऊट झाला. थांबा या माऊली आऊट झाल्या एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी आणि या माऊली आऊट झाल्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थांबा आता त्याच्या पुढची गंमत सांगू का तुम्हाला. हा तुम्ही बसून घ्या. यांना टाळ्या द्या जोरदार यांच्यासाठी. थांबा इकडे बघा की हे बघा पाठीमागचा इतिहास तुम्हाला आठवले. यांच्यात काय झालं बघा. ह्या कृष्णा नदीला आला होता पूर. ह्या होत्या नदीच्या अलीकडच्या बाजूला आणि मैत्रीण होती पलीकडच्या बाजूला. ह्या इकडे हाय आता एखादं बोटीत न वळतं पुलावरून ये म्हणतं. ह्यांनी डायरेक्ट पाण्यात बुचकळूनच वडून काढलं. सून होती म्हणून वडून घेतली. वडून नाही फरफटून दिली तुम्ही. चालेल एका जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या. सगळे जनरेशनचे आम्ही घरातले होतो. मावशी मामी वहिनी बहीण आणि त्यानंतर वहिनींच्या मुली छोट्या सगळे मिक्स जनरेशन याच्यामध्ये आम्ही एन्जॉय करत होतो. चला पटकन उशिराने नाही जॉईन चला त्या दोघी उशिराने जॉईन झालाय. तुम्ही दोघी चला इकडे जमलंय का 5. ओके 5 पांडव आलेत का. आले चला आलेत का इकडे 5. 1 2 3 4 5 तिघी जणी आऊट झाल्या पाहिजेत. हा या तिघी जणी आऊट झाल्या. जोरदार टाळ्यांच्या तिन्ही माऊलींसाठी झाल्या पाहिजेत. चला त्या आऊट जरी झाल्या असल्या तर चला पटकन. ओके या माऊली आणि इकडच्या या माऊली आऊट झाल्या. नाहीतर दोघीने आऊट व्हायच. उगाच बाई पुन्हा सासू आपली चिड. खेळातील आनंद त्यांचा सांगतोय. आहेत का कोण उशिराने जॉईन झाले मान्य आहे का. चला पटकन ठरवाने एक कोणतरी आऊट व्हा. चला कोण पाठीमागून आले. कोण आलंय. कोणीच ऍग्री होईना झाले. काय एकत्र झालं. मग आता काय करायचं. त्या तर आऊट झालेत ऑफिशियली. प्रिशाने कोण आहे त्या दोघीतलं. चला आऊट झाले. ओके चला एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. ती आऊट झालेली आहे. चलो
पटकन 5 एक या पटकन. मॅडम साठी एक 5 ओके. मॅडम किती हुशार आहेत बघा. इकडं काय बघितलं नाही, मावशी आत्या वहिनी काकी सोडलं इकडं. असं कसं झालं काय माहितीये का, पहिल्यांदा इथं ऑलरेडी भाजपची लोक होती. हा साहेब, ऑलरेडी फडणवीस साहेबांची माणसं होती 105 सीटा घेऊन. हळूच त्या वहिनी गुवाहाटी मार्गे इथं आल्या. हा, आणि या आमच्या मॅडम अजितदादांसोबत चला इकडून. असं करून तिघड झाली आणि 5 आकडा पकडला आणि बहुमत यांचं झालेलं. चला चल चला पटकन चल. चला. अयो इकडे 4 कसं, पुन्हा एकदा कसं चालेल. हा, त्या एक माऊली आउट झाल्या आणि इकडे मला वाटतं या माऊली आउट झाल्या. बघा यांच्याकडे पाहिल्यानंतर वयाचं भान आहे का त्यांना, म्हणजे याचा अर्थ त्या मनमुराद आनंद घेतात हे मला सांगायचं. चालेल, एका जोरदार टाळ्या आमच्या ताईंसाठी, याही ताईंसाठी. चलो, आता राहिलेल्या आहेत स्पर्धक 8 आणि आपण बक्षीस करणार आहोत 1. चलो म्युझिक वाले आता. अयो चला, एक पांढऱ्या ड्रेसवाली किती. हा, कोण झालं. हा, चलो आहे का? कोण कुणाचं आहे का, कशाचं काय आउट. हा काय साठी काय वाटतंय का धोका, आणि धोका साधा सुद्धा नाही दिला, डायरेक्ट गोलीगत धोका दिला. आणि या 3 जणी या स्पर्धेतून आउट झालेत आणि ह्या टॉपच्या 5 पार्टिसिपेंट एकदा जोरदार टाळ्या 5 जणींसाठी झाल्या पाहिजे. आता तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. कशा लगेच चिपकायला गेले तर 1 माऊली 1 सांगितलं तरी पण चिपकाय चालले. चालेल 1 हो, 1 सिंगल उभं राहायचं. ऐका, ओके जमलंय का. हा ओके. आता झालंय काय माहितीये का, यांना पळून झालाय पिक्चर पाठ, म्हणजे थोडक्यात पेपर हा पाठ झालेला आहे. आपण एक काम करूयात, यांचं जरा जोडी फोडली पाहिजे का नाही. बरोबर त्या ग्रुपनं हे लागले. या तुम्ही जरा इकडे या इथं या. चला त्या मागच्या तुम्ही ताई इथं या. ओके चलो. हा, थोडंसं पाठीमागे चला, अंतर ठेवून नाचायचं. ओके चालेल. म्युझिक वाले दादा, म्युझिक. आता आम्ही निर्णय कसा द्यायचा. हा, कोण मागून आलं. त्रिशा. मा तुम्ही ठरवा. त्रिशा, तुम्हाला काय माहिती. आयो आई माझी, मम्मीच म्हणते माझी पोरगी आउट आहे. मायेचा सागर. एकदा जोरदार टाळ्या आईसाठी झाल्या पाहिजे. आउट कोण आहे. नाही असं द्यावं, गंमत केली असं. त्रिशाच आउट आहे, पण मी आपलं नंतर मला कळालं की तुमचीच मुलगी होती. चालेल, एकदा जोरदार टाळ्या आईसाठी झाल्या पाहिजे. शेवटी आईनेच आउट केले. चालेल, या 4 जणी राहिलेले. थोडंसं आपण अंतर वाढवूया आणि आता जोरदार टाळ्याने त्यांना हे आजच्या या कार्यक्रमाची शेवटची गेम आहे आणि हे सर्वजण या सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. तुम्हाला सर्वांना कार्यक्रम आवडला का. आवाज मला येईल. आवडला. चौघीच राहिलो होतो. जिंकणं हारणं महत्त्वाचं नव्हतं, पण ते किती एन्जॉय करता येते. मस्त आम्ही एन्जॉय करत खेळत होतो, ते खूप महत्त्वाचं होतं. शेवटी माऊली आउट झाल्या आणि आता शेवटच्या या 3 जणी राहिलेल्या आहेत आणि 3 फायनली 3, मी, मावशीची मुलगी आणि मामाची मुलगी.
भेटतो का? चला पटकन. पेन 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 पेन. ये खुर्ची, ही खुर्ची, ही खुर्ची. चलो चलो. हा आता काय म्हणलं, मांडीवर बसतात काय त्यांची. चालेल. आणि दुसरी दिदी कुठे गेली आपली? अयो घरात गेली. थांबा, तिला अभ्यास करूया. थांबा, बसूया आपण तो. या 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 लवकर. आहे. अक्षरशः ते अभ्यास करणार तिथे गेले. गावला का बाया पेन तुला? कोणता गावला? पेन जोरदार टाळ्या तिच्या. चालेल. आता आणलाय तसाच ठेवून द्यायचा जा. चालेल. चला 3, 2, 1. ज्यांचा पेन होता त्यांना द्या. लाटणं घेऊन यायचं. बघा विनर कोण झालंय, नाचतंय कोण, फुल ऑन धमाल केली. खूप छान आम्ही हा गेम एन्जॉय केला. खूप भारी वाटलं. माझ्या डोक्यात 3 तास झालं बडा 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 करतो मला. हा ना डोक्यात. चालेल. आणि कोण जिंकलेलं? आमच्या या ताई जिंकलेले आहेत. हा तुमच्या शुभ हस्ते आपण ताईंना हे बक्षीस देऊया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, जाताना इथून काय न्यायचं, जाताना इथून काय न्यायचं, गाडीच येतो ठेवून आठवण घेऊन जायचं. खऱ्या अर्थानं इंगवले पाटील परिवाराचा हा सुंदर असा क्षण आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने खूप जबरदस्त झाल्यामुळे 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन आणि प्रयोजन चाललेलं होतं. त्यानंतर इथे काही आमचे फॅमिली मेंबर्स थांबले होते. चला बघूयात काय करतायत. ही आमची न उचलून घेतलेली बायको. कंबर गेली असती. खूप छान असा हा बारशाचा प्रोग्राम झाला. RJ शंतनू यांनी खूप छान पद्धतीने होस्ट केलं. सगळ्यांना हसवलं. सगळे एनर्जेटिक झाले पुन्हा एकदा न जेवता. त्यानंतर सगळ्यांनी जेवून घेतलं. तर चला तुम्हाला दाखवते की जेवणाचा मेन्यू काय होता. तर इकडे बघा मस्त नंतर सगळे जेवायला बसले कार्यक्रम झाल्यावर. आणि सगळे आपलेच मेंबर होते, ओळखीचेच मेंबर होते. सो सगळे खुश होते बघा. आमरस, भाजी, कुर्मा भाजी, पुरी, पापड, भात. पुन्हा एकदा इंगवले पाटील परिवारासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात. ग्रंथाला देखील तिच्या भविष्याच्या याच्यासाठी वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. खऱ्या अर्थानं तब्बल 2.5 ते 3 तास तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा योग आला. मी अँकर कुमार शंतनू अनंतराव साबळे पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मुक्काम पोस्ट पिंपरी, तालुका कोरेगाव. परंतु मी सध्या RJ म्हणून या ठिकाणी पुण्यामध्ये आकाशवाणी या ठिकाणी काम करत असतो आणि तुम्हा सर्वांचं मनोरंजन करत असतो. पुन्हा एकदा इंगवले पाटील परिवाराचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक सुंदर अशी ही संधी दिली. आता या निमित्तानं आपण ऑफिशियली कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय, परंतु आपण सर्वांनी जेवण करून जायचंय आणि एक छोटंसं गीत आपण घेऊयात आणि या कार्यक्रमाचा एंड करूयात. एक छोटंसं गीत होईल.